नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या दोन पद्धतीचा अभ्यास करू. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. एकूण खर्च पद्धत आणि भूमिती पद्धत या दोन्ही पद्धतीचा अर्थ पाहूया. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती पाहू. त्यातली दुसरी पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. आता या पद्धतीनुसार कशाचा विचार होतो तर उपभोक्त्याचा वस्तूवर होणारा खर्च किती आहे त्यानुसार आपल्याला लवचिकता मोजता येते. म्हणून या पद्धतीला एकूण खर्च पद्धत असं म्हणतात. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे काय आहे तर किंमत आणि मागणी यांचा गुणाकार म्हणजे एकूण खर्च असतो. म्हणजे एखाद्या उपभोक्त्याला 10 रुपये किंमत असताना त्यानं 10 वस्तू विकत घेतल्या तर त्याचा एकूण खर्च किती येईल तर 10 गुणिले 10 म्हणजे 100. हा 100 रुपये हा एकूण खर्च आहे. या संदर्भात मार्शल यांनी खालील संकल्पना काही स्पष्ट केलेल्या आहेत. त्यातली पहिली संकल्पना आहे जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी होत असते. म्हणजे काय, किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते. जर वस्तूची किंमत वाढत असेल आणि खर्चही वाढत असेल तर अशा प्रकारच्या लवचिकतेला जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त असते, ग्रेटर दॅन 1. दुसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. आता एकक लवचिक मागणी केव्हा असते तर जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते तेव्हा खर्च बदल होत नाही, खर्च स्थिर राहतो. म्हणजे बदलत्या किमतीला उपभोक्त्याचा खर्च जर स्थिर राहत असेल तर अशा वेळी एकक लवचिक मागणी असते किंवा त्याला लवचिकता बरोबर 1 असं म्हणतात. तर तिसरा प्रकार या ठिकाणी तिसरी संकल्पना सांगितलेली आहे. बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. म्हणजे वस्तूच्या किमतीत बदल होत असेल आणि तेव्हा जर खर्च कमी होत असेल, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्त्याचा खर्च कमी होत असेल तर अशा वेळी मागणीची लवचिकता कमी असते किंवा त्यालाच लवचिकता एकपेक्षा कमी, लेस दॅन 1 असं म्हणतात. आता ही पद्धत अधिक विस्तारानं समजून घ्यायची असेल तर आपल्याला एक उदाहरण घेता येईल. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. या तक्त्यामध्ये एकूण 4 रकाने दिलेले आहेत. पहिल्या रकान्यामध्ये वस्तूची किंमत, दुसऱ्या रकान्यात त्या वस्तूची मागणी नग संख्येमध्ये आणि तिसऱ्या रकान्यात त्या उपभोक्त्याचा त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च रुपयामध्ये दाखवलेला आहे. आणि चौथ्या रकान्यामध्ये मागणीची लवचिकता किती येते हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला आपण उदाहरण पाहू. या बाबतीमध्ये अची संकल्पना पाहू आपण. एकापेक्षा जास्त लवचिकता केव्हा असते तर या ठिकाणी दिलेल्या आकड्याप्रमाणे 10 रुपये किंमत असताना मागणी 6 नगाची आहे. त्या उपभोक्त्यानं 10 रुपये किमतीला किती वस्तू घेतलेल्या आहेत, 6. तर तेव्हा त्याचा एकूण खर्च किती होईल, 10 गुणिले 6 म्हणजे 60 रुपये हा त्याचा एकूण खर्च आहे. त्यानंतर त्या वस्तूची किंमत 20 रुपये झाली तर मागणी ही नगाची संख्या कमी होते, ती 5 नग मागणी होते. म्हणून 20 गुणिले 5 म्हणजे 100. 100 हा त्याचा काय आहे, एकूण खर्च. आता या दोन परिस्थितीमध्ये दोन किमतीला 10 आणि 20 रुपये किमतीला काय झालेलं आहे, खर्चाच्या बाबतीत काय दिसून येते तर त्या उपभोक्त्याचा खर्च वाढलेला आहे. म्हणजे 60 रुपयावरून खर्च 100 रुपये झाला. अशावेळी जर खर्च वाढत असेल तर त्याला एकापेक्षा जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. त्यानंतर वस्तूची किंमत 30 रुपये असताना त्या उपभोक्त्यानं 4 नगाला मागणी केलेली आहे आणि 40 रुपये किमतीला मागणी 3 नगापर्यंत कमी केलेली आहे. तर अशावेळी त्याचा एकूण खर्च काय राहील, स्थिर असल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 30 गुणिले 4 120, तसंच 40 गुणिले 3 म्हणजे सुद्धा 120. म्हणून दोन्ही वेळी या ठिकाणी खर्च स्थिर राहिलेला आहे 120. तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे लवचिकता बरोबर 1. त्यानंतर
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये सुरुवातीची किंमत आहे 50 रुपये आणि नंतरची किंमत आहे 60 रुपये. 50 रुपये किमतीला त्या उपभोक्त्याला 2 नगरसंख्या घेतलेल्या आहेत, तेव्हा त्याचा एकूण खर्च 100 रुपये होईल. आणि 60 रुपये किमतीला एकच वस्तू घेतली तेव्हा त्याचा खर्च एकूण खर्च 60 रुपये होईल. म्हणजे या ठिकाणी दोन्ही किमतीला आपण जर विचार केला तर खर्च कमी झाल्याचं दिसतं. 100वरून खर्च 60पर्यंत कमी झाला. मग जेव्हा उपभोक्त्याचा त्या वस्तूवर होणारा खर्च कमी होत असेल तर तेव्हा त्याला लवचिकता एकापेक्षा कमी आहे असं म्हणतात. तर याच तक्त्याचं विश्लेषण पुढं दिलेलं आहे. जसं मी आत्ता विश्लेषण केलेलं आहे तेच विश्लेषण त्या तक्त्याचं खाली दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला मागणीची लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत पाहायची आहे, बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आता ही पद्धतसुद्धा प्राध्यापक मार्शल यांनी शोधून काढलेली आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर या पद्धतीनुसार मागणी वक्रावर एका विशिष्ट बिंदूच्या ठिकाणी लवचिकता किती आहे हे शोधून काढता येते. म्हणून या पद्धतीला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असं म्हणतात. म्हणजे आकृतीच्या सहाय्याने आपल्याला मागणीची लवचिकता मोजता येते, जी की ही लवचिकता मोजण्यासाठी अगोदरच्या दोन्ही पद्धती काही उपयोगाला येत नाही. म्हणून एखाद्या वस्तूच्या किमतीत आणि मागणीत सूक्ष्म बदल घडून आलेला असेल तर तेव्हा आपल्याला मागणी वक्रावर आलेखीय पद्धतीनं बिंदू आपल्याला काढता येतो आणि त्या बिंदूवर किती लवचिकता आहे, कमी लवचिक आहे, जास्त लवचिक आहे की एकक लवचिक आहे हे आपल्याला शोधून काढता येते. म्हणून ही पद्धत वापरली जाते. तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असे म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही. म्हणून बिंदूची लवचिकता मोजायची असेल तर प्राध्यापक मार्शल यांनी ही तिसरी पद्धत शोधून काढलेली आहे आणि या पद्धतीनुसार त्याचं सूत्र दिलेलं आहे. या ठिकाणी बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. आता हे सूत्र दिलेलं आहे. समजा रेषीय मागणी वक्र दिलेले असेल तर रेषीय मागणी वक्र कशाला म्हणतात? दोन्ही अक्षांना जोडणारी जर सरळ रेषा असेल तर त्याला रेषीय मागणी वक्र असं म्हणतात. जसं की आकृतीमध्ये या ठिकाणी अय अक्ष आणि अक्ष अक्षाला स्पर्श करणारी एक रेषा काढलेली आहे. ती रेषा सरळ रेषेमध्ये आहे आणि म्हणून त्याला रेषीय मागणी वक्र असं म्हणतात. म्हणून जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढविता येतो. म्हणून म क्ष हा जो वक्र आहे तो रेषीय मागणी वक्र आहे. आता या रेषीय मागणी वक्रावर वेगवेगळे बिंदू दाखवलेले आहेत. म आहे, म1 आहे, म2 आहे, म3 आहे, म4 आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बिंदूच्या ठिकाणी लवचिकता किती आहे हे शोधून काढता येते आणि त्यासाठी हे सूत्र दिलेले आहे. मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. हे अंतर त्या सूत्रामध्ये ठेवून आपल्याला भागाकार करून किती उत्तर येईल त्यानुसार लवचिकता आपल्याला सांगता येते. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण पाहू. समजा म हा बिंदू विचारात घेतला तर हा बिंदू मागणी वक्राचे 2 खंडात विभागणी करतो. आता या ठिकाणी म2 चुकून दिलेला आहे. या ठिकाणी पुस्तकामध्ये इथं फक्त म पाहिजे. म हा जो मध्यभागी बिंदू दाखवलेला आहे त्या ठिकाणी म2च्या ऐवजी फक्त म पाहिजे, कारण हा बिंदू या रेषेचे 2 समान भाग करतो. म्हणून हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी आकृतीचे 2 समान भाग करत असल्यामुळं मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर म्हणजे म पासून क्षपर्यंतचे अंतर आणि म पासून वरच्या म पर्यंतचे अंतर काय आहे? समान आहे. 2 समान भाग केल्यामुळं दोन्ही अंतर सारखं राहील. आता हे किती अंतर आहे? उदाहरणार्थ 4 सेंटीमीटर आहे असं आपण गृहीत धरू. म्हणून ईडी बरोबर म ब, म पासून ब पर्यंतचं अंतर आणि म पासून या ठिकाणी क पर्यंतचं अंतर समान आहे. ते किती आहे? तर 4/4 बरोबर 1. 4/4चा भागाकार किती येतो? 1 येतो. म्हणून या ठिकाणी मच्या ठिकाणी लवचिकता किती आली? 1.
कारण भागाकार 1 आला म्हणून त्याला एकक लवचिक मागणी असं म्हणतात. आता दुसरा प्रकार पाहू आपण. आता समजा M1 हा बिंदू विचारात घेतला. आकृतीमध्ये M1 बिंदू कुठं आहे? या ठिकाणी आहे. तर आपल्याला म हा बिंदू या ठिकाणी विचारात घेता येतो. M1 बिंदूपासूनचे खालचे अंतर किती आहे? तर ते जास्त आहे तुलनेनं. तर M1 पासून वरचे अंतर म्हणजे मागणी वक्र बिंदूपासूनचं वरचं अंतर कमी आहे आणि म पासून ब पर्यंतचं अंतर काय आहे? जास्त आहे. तर हे सूत्रामध्ये ते किमती ठेवलेल्या आहेत. M1 पासून ब पर्यंतचं अंतर उदाहरणार्थ 2 सेंटीमीटर आहे आणि M1 पासून क पर्यंतचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. तर 2/6चा भागाकार किती येतो? तर 0.33 हा असा भागाकार येतो. आणि म्हणून 0.33 ही संख्या 1 पेक्षा काय आहे? लहान आहे. म्हणून अशा वेळी त्या लवचिकता 1 पेक्षा कमी आहे असं म्हणतात. तसंच समजा आता तिसरा उदाहरण पाहू आपण. समजा M2, आता आकृतीमध्ये M2 कुठं आहे? या ठिकाणी M2 आहे. 3च्या ठिकाणी M2 लिहायला पाहिजे. पुस्तकामध्ये थोडंसं चूक झालेली दुरुस्त करून घ्या. या ठिकाणी खालचा जो बिंदू आहे त्या ठिकाणी M2 आहे. आता M2 बिंदूपासून ब पर्यंतचं अंतर आणि M2 बिंदूपासून क पर्यंतचं अंतर या ठिकाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. ते किती आहे? तर कमी दिसतं आहे. M2 पासून क्षपर्यंतचं अंतर कमी आहे आणि M2 पासून क पर्यंतचं अंतर जास्त आहे. तर ते किती आहे? तर उदाहरणाच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. M1 पासून ब पर्यंतचं अंतर 6 सेंटीमीटर आहे उदाहरणार्थ, भागिले M2 पासून क पर्यंतचं अंतर कमी आहे, ते 2 आहे. मग मागणी वक्र बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. तर बरोबर भागाकार किती येतो? 3 आहे. खालचं अंतर जास्त आहे आणि वरचं अंतर कमी आहे. म्हणून या ठिकाणी भागाकार 3 येतो. जर खाली भागाकार 3 आल्यामुळे 3 ही संख्या 1 पेक्षा किती आहे? मोठी आहे. म्हणून या ठिकाणी लवचिकता 1 पेक्षा जास्त. ED म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू ग्रेटर दॅन 1. जर खालील अंतर वरील अंतरापेक्षा जास्त असेल तर येथे M2 बरोबर 3 म्हणजे मागणीची अधिक लवचिकता ही या ठिकाणी जास्त असते, एकापेक्षा जास्त असते. तर हे झालं रेषीय मागणी वक्रावरील लवचिकता मोजण्याची पद्धत. त्यानंतर अरेखीय मागणी वक्र म्हणजे जी सरळ रेषेमध्ये जो वक्र नसतो त्याला अरेखीय मागणी वक्र असतं म्हणतात. म्हणजे थोडासा बाक आलेला असतो, वाकडा असतो. इथं आकृतीमध्ये M1 हा जो वक्र आहे तो अरेखीय मागणी वक्र आहे. त्याला बाक आलेला आहे आणि त्या बिंदूला स्पर्श करून जाणारी स्पर्शरेषा काढलेली आहे. ब ही स्पर्शरेषा आहे आणि M1 हा काय आहे? मागणी वक्र आहे. तर या पद्धतीनुसार आपल्याला काय करता येईल? तीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरता येते. या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. आता ही स्पर्शरेषा कोणती आहे? तर त्या बिंदूला या बिंदूला स्पर्श करून जाणारी रेषा आकृतीमध्ये दाखवलेली आहे ती कोणती आहे? क ब ही स्पर्शरेषा आहे. तर या स्पर्शरेषेपासून खालचं अंतर आणि वरचं अंतर मोजून दिलेल्या समीकरणामध्ये किमती ठेवून भागाकार केला जातो आणि येणारा भागाकार किती आहे त्यानुसार आपल्याला लवचिकता मोजता येते. आता या ठिकाणी स बिंदूच्या ठिकाणची लवचिकता किती आहे? तर आपल्याला या सूत्राच्या सहाय्यानं काढता येते. स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर म्हणजे स्पर्शरेषेवरील बिंदू कोणता आहे? स आहे. स पासून बचं अंतर आणि स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर म्हणजे स पासून क पर्यंतचं अंतर हे किती आहे? तर जवळपास समान आहे. कारण स हा बिंदू क ब या स्पर्शरेषेचे 2 समान भाग करतो. त्यामुळं स बचं अंतर जेवढं राहील तेवढंच स कचं अंतर राहील. आता उदाहरणार्थ हे 4 सेंटीमीटर आणि वरचं हे 4 सेंटीमीटर आहे. तर 4/4 बरोबर 1 म्हणून या स बिंदूच्या ठिकाणी लवचिकता बरोबर 1 असते. आणि जर हा स बिंदू आणखी खाली सरकला तर लवचिकता वेगळी येईल आणि हा स बिंदू वरच्या बाजूला म्हणजे य अक्षाकडे जर सरकला तर लवचिकता ही जास्त असते आणि स बिंदू जर क्ष अक्षाकडे सरकला तर लवचिकता 1 पेक्षा कमी असते. कारण मागणी वक्रावरील स्पर्शरेषेवरील
बिंदूपासूनचं खालचं अंतर आणि वरचं अंतर वेगवेगळं राहील आणि म्हणून तेव्हा लवचिकतासुद्धा वेगवेगळी असते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मागणीच्या लवचिकता मोजण्याची तिसरी पद्धत म्हणजे बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत अभ्यासलेली आहे. ती अशा प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येते.